नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. सकलम न्यूज अनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खंडाजंगी होण्याची चिन्ह आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकप्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. आज नियमित कामकाजास सुरुवात होत असून विविध प्रलंबित प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. शेती, पायाभूत सुविधा, कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी तसेच प्रलंबित विकास कामे या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासातही मंत्र्यांना कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विकास कामांचा आढावा आणि आगामी धोरणांची रूपरेषा मांडली जाणार आहे. विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील बातमी आहे, शक्तीपीठ महामार्गावरून सभागृहात गदारोळ, विरोधकांचा स्थगन प्रस्ताव. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून विधानसभेत आज जोरदार गदारोळ झाला. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित केल्या जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला. प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला न देता तसेच संमती न घेता जमीन संपादनाची प्रक्रिया राबवली जात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. विरोधी पक्ष नेत्यांनी या मुद्द्यावर तातडीची चर्चा घेण्याची मागणी करत सरकारला जाब विचारला. काही भागात पोलीस बंदोबस्त, पंचनामे व मोजणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचा आवाज सभागृहात मांडत असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले. सरकारकडून मात्र हा प्रकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. महामार्गामुळे धार्मिक पर्यटन, औद्योगिक गुंतवणूक आणि वाहतूक सुलभता वाढेल असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. जमीन संपादन प्रक्रिया कायद्यानुसार आणि योग्य मोबदल्यासहच केली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या मुद्द्यावरून काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. अध्यक्षांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आवाहन करत पुढील कामकाज सुरू ठेवले. शक्तीपीठ महामार्गाचा विषय अधिवेशनात आणखी तापण्याची चिन्हे आहेत. पुढील बातमी आहे, कृष्णराज महाडिक यांना युवा मोर्चा अध्यक्षपदासाठी संधी. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची पश्चिम महाराष्ट्राच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कृष्णराज महाडिक हे उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. याच वेळी माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम हे देखील विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राजेश क्षीरसागर यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवण्यासाठी कृष्णराज महाडिक इच्छुक होते. त्यानुसार त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र त्यावेळी देखील त्यांना थांबावं लागलं होतं. यावेळी देखील कृष्णराज महाडिक यांनी नगरसेवक पदासाठी दाखल केलेला त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता. मात्र त्यांना आता थेट पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली आहे. कृष्णराज महाडिक यांचे एक प्रकारे हे राजकीय पुनर्वसन मानले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीने राज्यभरातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष व उपाध्यक्ष अशा निवड करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमदार चित्रा वाघ यांची मुंबईच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुढील बातमी आहे, झारखंडमध्ये एअर ॲम्ब्युलन्सचा भीषण अपघात, डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू. झारखंडमधील चतरा जिल्हा येथे रांचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर ॲम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णासह एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही एअर ॲम्ब्युलन्स रुग्णाला उपचारासाठी दिल्लीला घेऊन जात असताना तांत्रिक बिघाड किंवा प्रतिकूल हवामानामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की विमान पूर्णपणे जळून खाक झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून केंद्र आणि राज्यस्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नागरी विमान वाहतूक विभागानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. पुढील बातमी आहे,
अमेरिका इराण तणाव वाढला. इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचा सल्ला. इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय दूतावास तेहरान यांनी सुरक्षा कारणास्तव तेथील भारतीयांनी परिस्थिती लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर देश सोडावा असा सल्ला दिला आहे. दूतावासाने अधिकृत निवेदनाद्वारे सर्व भारतीयांना अनावश्यक प्रवास टाळावा, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. सध्या मध्यपूर्वेतील तणावपूर्व परिस्थिती लक्षात घेता संभाव्य सुरक्षा धोका टाळण्यासाठी हा उपाययोजना म्हणून निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. इराणमधील शिक्षण, व्यापार व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान भारत सरकारकडून आवश्यक असल्यास मदत व समन्वयासाठी विशेष व्यवस्था केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. परिस्थितीतील घडामोडींनुसार पुढील सूचना देण्यात येणार असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. पुढील बातमी आहे विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा, टरबूज, कापूस पिकांचे मोठे नुकसान. महाराष्ट्रातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील काही भागात काल सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून टरबूज आणि कापूस पिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारपिटीमुळे शेतीतील टरबूज फळे फुटली तर कापसाच्या बोंडांचेही नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे पथक रवाना करण्यात आले आहे. शासनाकडून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले असून नुकसान भरपाई मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील बातमी आहे वाढत्या उन्हाचा फटका, भाजीपाल्यांचे दर 100 पार. राज्यात वाढत्या उन्हाळ्यामुळे तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला असून त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे. अनेक भागात कमाल तापमानात वाढ नोंदवली जात असून बाजारात भाजीपाल्याचे दर 100 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. उष्णतेमुळे शेती पिकांवर ताण निर्माण झाला असून उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे. विशेषतः टोमॅटो, भेंडी, दोडका, कारले यासारख्या भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. पाण्याअभावी आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांची गुणवत्ता घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वाहतूक खर्चात वाढ, साठवणुकीतील अडचणी आणि मागणीतील वाढ यामुळे दर आणखी चढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या घरखर्चावर याचा परिणाम होत असून किरकोळ बाजारातही दर स्थिर राहण्याची चिन्हे नाही. दरम्यान कृषी विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवक वाढल्यास दर काही प्रमाणात स्थिरावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाढत्या उन्हामुळे राज्यातील जनजीवनावरही परिणाम होत असून नागरिकांना उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील बातमी आहे भाजपच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अधिकृत नोंदणी. भाजपच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांनी आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अधिकृत नोंदणी केली. भाजपचे 12 जिल्हा परिषद सदस्य असून निवडून आलेल्या या 12 सदस्यांनी भाजपचे गटनेते तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सदस्यांची महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विजयी उमेदवारांच्या नावाची यादी सादर केली. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या विजयी जिल्हा परिषद सदस्यांची नावाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती. तर आज मंगळवारी भाजपच्या सदस्यांनी त्यांच्या नावांचे अधिकृत नोंदणी केली. यामध्ये राजश्री गावडे, सुयशा घाडगे, शिवानी भोसले, काकासू सावडकर, नामदेव वाईंगडे, तानाजी पाटील, वनिता भोगम, सलीम महात, सानिका आवाडे, कुमार कांबळे, महेश पाटील आणि प्रशांत शहापुरे आदी नूतन जिल्हा परिषद सदस्यांची यावेळी नोंदणी करण्यात आली. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.